तर नमस्कार ना मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ऋषिकेशची ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती. तर आज विशेष कारण म्हणजे आज रविवार आहे मित्रांनो. आज सकाळी सकाळी उठलो डायरेक्ट दुकानाकडे चाललो. म्हणजे आज आपल्या गावाचा बाजार पण आहे आणि आज त्याच्यामुळं दुकानावरती गर्दी असते मित्रांनो. पप्पा म्हणजे जाय म्हणून लवकर दुकान वगैरे उघडून दे, आपण डायरेक्ट दुकान उघडायला चाललो. मग मित्रांनो चला मग. आज सकाळी सकाळी म्हणजे काल पण मला विचार येत होता, म्हणजे ब्लॉगचे आपले व्ह्यूज पण कमी येते आणि व्ह्यूज थोडेफार बरे माहिती आले तर सबस्क्राईब कोणी करत नाही मित्रांनो. ब्लॉग बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो, सबस्क्राईब करून घेत जा मित्रांनो. तर चला आपण चालू दुकान उघडायला. ब्लॉग तुम्ही बघत राहा मित्रांनो, कंटिन्यू करा. दुकान वगैरे उघडलं, थोडा वेळ झाला की सोमनाथला मग चल मग दाढी कटिंग कर म्हण. काय बोल ना, बोला नाही त्याला बरं वाटत नव्हतं मित्रांनो, म्हणून तो काहीच बोलत नव्हता. नाही तर इतर दिवसाला नुसता बडा 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 करून राहतो तो. आता त्याची दाढी कटिंग करून देतो. मग चला मित्रांनो, कटिंग झालेली आहे त्याची, फक्त दाढी बाकी आहे त्याची मित्रांनो करायची. चला आता दुपारच्या टाईममुळे काय आज गर्दी पण नाही. आज रविवार असं वाटू पण नाही राहिला मित्रांनो. तर तिकडं बाजार भरणार आहे. टाइम झाला आपला दुपारचा, 2 वाजून गेलेत मित्रांनो. आता मी दुकान पण बंद करून आलो आणि आता जेवण वगैरे करून आता आपल्या गावाकडे चाललो मित्रांनो. मंदिरामध्ये जाऊ आपण. आता कोण कोण आहे मंदिरामध्ये आलो मित्रांनो. आपल्या गावाचं मंदिर आहे मित्रांनो, इथं मध्ये आलेलो आहे मी आता. हा दादू आहे, त्याला इकडे जाऊ. कोण आहे बरं, चला मग मित्रांनो बाहेर जाऊ. बाहेर आलो ना ओंपा, कोण आला पण डुकून डुकून पाहतो. बाबा टिल्लू. मित्रांनो दुपारचा टाइम आम्ही सब फिरत येऊ कुठं बी. काय ते बघू शकता तुम्ही ऋषी भाऊचे ब्लॉग कंटिन्यू. लय भारी भारी ब्लॉग येऊ राहिले. थोडं जोरात बोलशील. तर हाय गाईस पब्लिक, ऋषी भाऊ यूट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. याचे नवीन नवीन ब्लॉग येऊ राहिले. नंतर ना मित्रांनो वाजून गेले 4 वाजल्यानंतर आपण दुकान उघडून दिलं. मग आता बसलो, आता साईड येऊन बसलेला होता इथं. जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ. त्याला सांगितलं म्हणतं तुझं तोंड दाखव म्हण. नको म्हणतो काय पण टाकून देतो म्हणे माझ्याच टायमाला. अरे नाही म्हणतं दाखव म्हणतं तोंड. नाही रे म्हणे नाही जमा म्हणतं नको दाखव आहे म्हणतं. लगे म्हणतो मन दाखव, मी काहीतरी बोलतो म्हणतं. नको म्हणतं जाऊ दे म्हणतं, काही नको बोलू म्हणतो तू आता म्हणतं. मग मित्रांनो आलो आपल्या घराकडे, दुकान वगैरे बंद करून दिलं मित्रांनो. तर आपल्याला जायचं आता बाजारामध्ये फिरून. बाजार कसा भरलेला आहे कारण की आता संध्याकाळीलाच टाइम भेटतो. चला आपण आता बाजाराकडे जाऊ. बाजाराकडे आलो, लगेच तेच भेटलं आपल्याला. कुठं चाल म्हणतं, बाजाराकडे चाल म्हणे. म्हणतं चाल भाऊ म्हणतं. आलो मग आपल्या गावाचा बाजार. निमिषी मी तर उठून गेलेला होता मित्रांनो, कारण की आपणच लेट आलो. आता पाणीपुरी खाऊन घेतो. चला पाणीपुरी नाही, भेळ खाऊ आपण. भेळ 2-3 आठवड्यापासून खायलाच मिळत नव्हती. आलो का लगेच दुकान बंद होऊन जायचं. आलो का पाणी संपून गेलं. परत आज आलो, भेटले आपल्याला. आता काका ते भेळ कशी बनवता पहा तुम्ही. तर मित्रांनो आपली भेळ वगैरे रेडी झालेली आहे. आता फक्त थोडंफार राहिलेलं आहे, त्यांचं काहीतरी टाकत येते. आपण भेळ खाऊ, नंतर न परत घराकडे जाऊ आपण लगेच. तर मित्रांनो आपली भेळ वगैरे खाऊन झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपण आता घराकडे चाललो. घराकडे जायचं, आपण घरी पण काहीतरी घेऊन घेतलं. शेव आणि ते मुरमुरे ते घेऊन घेतलेले आहेत. आपण आता चाललो आता घराकडं. बघू शकता आलो आपण आपल्या घरा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आता इथंच संपवू. तर मित्रांनो आज ब्लॉग कसा आला कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि जर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घेत जा मित्रांनो, कारण की खूप मेहनत आहे. ब्लॉग बनवतो, टाईम काढून घेतो मित्रांनो. ब्लॉग बनवायला आणि सबस्क्राईब करून घ्या यार मित्रांनो प्लीज. आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या. बाय बाय.